नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्र जमा करणे आता बंधनकारक, अन्यथा पेन्शन होणार बंद. कोषागार कार्यालयाकडून निर्देश. चला तर पाहूया ही कामाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कोषागार कार्यालयाकडून आता पेन्शनधारकांना एक महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहे. ज्यांना पेन्शन सुरू आहे त्यांच्यासाठी आता ही अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे. पेन्शनधारकांनी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत आपले जीवन प्रमाणपत्र जमा करणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. जर कोणती पेन्शन भेटत असेल आणि सर्टिफिकेट जमा केले नसेल तर सरकारकडून पुरवण्यात येणारी पेन्शन आता बंद केली जाणार असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. जीवन प्रमाणपत्र हे पेन्शनधारक जिवंत असल्याचा पुरावा असतो. त्यामुळे ती व्यक्ती जीवित आहे आणि तिला ती पेन्शन मिळाली पाहिजे असे मानले जाते. त्यामुळे 30 नोव्हेंबर या कालावधीत जीवन प्रमाणपत्र सादर करणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. पेन्शनधारकांना त्यांचा पेन्शन वितरित करणाऱ्या संस्थेत, बँकेत, सरकारी मान्यताप्राप्त सेवा केंद्र, जिल्हा कोषागार कार्यालय तसेच पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन प्रमाणपत्र सादर करावे लागते. जर आरोग्य समस्येमुळे बँकेत जाणे अशक्य असल्यास पेन्शनधारक डोअर स्टेपची सेवासुद्धा घेऊ शकतात. कोषागार कार्यालयाने असे म्हटले आहे की जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर केल्यास पेन्शन नियमितपणे मिळत राहील, अन्यथा ती मध्येच बंद करावी लागेल. म्हणून पेन्शनधारकांनी 30 नोव्हेंबरपूर्वी आपले प्रमाणपत्र सादर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यांची पेन्शन न थांबता वेळेवर त्यांना पेन्शन मिळत राहील.